श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगितलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आज मी मुलगीनं साडी नेसल्यानंतर आणि जे दागिने मी म्हणजे साज वगैरे जो आणला होता तो घातल्यानंतर तुम्हाला मी फोटो पाठवते म्हणून. आज सकाळी गुढीपाडव्याचा हा दिवस आणि सकाळी उठल्यानंतर पूजा करायला तयारी सुरू केल्यानंतर एलसी अशी फ्रीजजवळ छान बसलेली होती म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि ते साज वगैरे मी काय काय घेतलेलं ते तुम्हाला थोडक्यात दाखवते. ही साडी नारायणपेठ साडी मी घेतलेली चंद्ररूपमधून कोल्हापूरमध्ये. चंद्ररूप दुकान तुम्हाला माहीतच असेल, कोल्हापूरमध्ये खूप मोठं दुकान आहे साड्यांचं. तिथं मी ही 5,000वाला नारायणपेठ साडी घेतलेली होती. आणि हा 1 ग्रॅमचा मी साज घेतलेला आहे, कोल्हापुरी साज. आणि त्यावरती मॅचिंग तिला बांगड्या, म्हणजे तिच्याकडं भरपूर प्रकारच्या बांगड्या आहेत, त्यात तिला ह्याच घालायच्या होत्या, त्यामुळे तिनं काढून ठेवलेल्या. आणि तिला ह्या बांगड्या की नाही खाटूश्याम माहिती आहे का तुम्हाला, राजस्थानमध्ये तिथून आणलेल्या हे कंडे आहेत खाटूश्यामपासून. आणि हे काल मी घेतलेलं तिला वेल आणि नथ आणि ते साजला बरोबर मॅचिंग होईल असं कानातलं. हे सगळं काल मी तिच्यासाठी खरेदी केलेली होती. साज कसं आहे ते कमेंट्समध्ये सांगा नक्की. हे सगळं हे ब्लाऊज वगैरे पण तिनं शिवून घेतलेलं होतं, म्हणजे साडी घेतल्यानंतरच. आणि मग फोटो वगैरे काढलेत आणि जेवणाला सुरुवात केली. पूजा अगोदरच झाली होती सकाळी. मी कालच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलं आहे गुढीचं व्हिडिओ, तरी पण आता फुडाने अजून मी टाकलेला आहे. आज जेवणासाठी मटकीची उसळ बनवलेली, बटाट्याची भाजी बनवली, मेथीची भाजी बनवलेली होती आणि कोशिंबीर काकडीची आणि चपाती पण बनवलेल्या होत्या आणि पुरीसुद्धा बनवलेल्या होत्या. आणि खीर बनवली. घरात कोणीही गोड काहीही खात नाही, त्यामुळं पोळ्यांचं काय मी कारण पोळ्या केल्या तर खाणार कोण नाही आहे. मुलगी पण खात नाही, मुलगा पण खात नाही, मी पण जास्त पोळ्या खात नाही. जास्त म्हणजे एकच पोळी फक्त. मग आता मला उद्या स्वामींच्या प्रकट दिन दिवशीसुद्धा पोळ्या बनवायच्याच होत्या, म्हणून म्हटलं आज खीर बनवूया आणि उद्या पोळ्या बनवूया. म्हणून आज मी शेवयाची खीरच बनवलेली होती. वरण बनवलेलं होतं. सगळ्याचं मी फास्ट फॉरवर्डमध्ये नैवेद्याचं म्हणजे जे जेवण बनवलं ते मी फास्टमध्ये सगळे रेकॉर्ड करून टाकलेलं आहे यावरती. आणि थोडंसं ताक, म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळं रोजच्या जेवणात ताक हे पाहिजेच. आणि सगळं जेवण आवरल्यानंतर नैवेद्य दाखवला. आजची पूजा बघा केलेली होती छान, स्वामींची पण आणि देवीची पण. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलेलो होतो. मुलगी साडी नेसलेली होती त्यामुळे तिला काही खाली बसता येत नाही आणि मुलगा वरतीच बसलेला असतो, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी छान जेवण वगैरे केलं. आजचा पाडव्याचा दिवस खूप छान गेला. श्री स्वामी समर्थ.